या सगळ्या कामांमध्ये असं कोणतं काम आहे की ज्याचं झाल्याचं तुम्हाला आतून खूप आनंद समाधान वाटतं? कोणतं सगळ्यात महत्वाचं काम? बघा, खूप काम आहेत, पण मला 2 कामं ठळक मांडावी लागतील. माझ्या मते, कारण कामं एवढी आहेत. मेट्रो आहे, एक्वा मेट्रो आहे, टर्मिनल क्रूज आहे, पासून सगळं आहे. मला व्यक्तिशः, कारण माझं बालपण, मी सच्चा मुंबईकर असल्यामुळे मी शाळेत सुद्धा ट्रेनने जायचो. आणि उपनगरीय रेल्वेत जो झालेला बदल आहे ना, मी पाहिलंय राजीवजी, प्लॅटफॉर्मची हाईट आणि डब्याची खालची पातळी याच्या गॅपमध्ये ज्याला पाय टाकता येत नाही त्या आमच्या भगिनी फरफटत गेलेला मी पाहिलंय. कदाचित त्यामुळे असेल, हे काम लक्षात आलं नसेल लोकांच्या, पण त्या गॅप सुद्धा जवळजवळ कमी, शून्य करून तिथनं अपघात थांबले. एस्केलेटर, लिफ्ट, दिव्यांगांची सोय, उपनगरीय रेल्वेच्या डब्याची व्यवस्था पूर्वीची आणि आताची, मला वाटतं खूप मोठं काम केंद्र सरकारने केलं. मग माझ्या दृष्टीने महत्वाचं काम. दुसरं, मुंबई शहर हे जगाच्या दृष्टीने महत्वाचं शहर आहे आणि भारताच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राचं तर आहेच. इथे IIM नव्हतं, जगाचा व्यवसाय इथे होता, पण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी होती, बट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नव्हतं. आज IIM 1.5 वर्षापूर्वी सुरू झालं. आज क्रिएटिव्ह इंडस्ट्री मुंबईत आहे. म्हणजे फिल्म्स असो, ते अगदी आपण ज्या रील्सची चर्चा करतो, पण जगात भारताचे आयबॉल्स क्रिएटिव्ह किंवा ज्याला आपण डिजिटली म्हणू, याला बघणारे आहेत. पण नेतृत्व जगाकडे आज IICT, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी, मुंबईत सुरू झाली. 12 गडकिल्ले युनेस्कोमध्ये जागतिक वारसा करण्याचं पुण्यकार्यही आम्ही करू शकलो. आणि दुसऱ्या बाजूला GCC पॉलिसी आणून पुढच्या 6 महिन्यामध्ये नवीन 1.5 लाख नोकऱ्यांच्या निर्मितीचे GCC याचे अग्रीमेंट पण आम्ही केल्या. प्रथा, परंपरा आणि विकास या दोन्हीला एकत्रित घेऊन जाणारे आम्ही आहोत. आम्हाला मतं द्या असं आम्ही का म्हणतो? याचं कारण आमच्या असलेल्या स्वाभिमानाच्या रघुजीराजे भोसले प्रथम यांची इंग्लंडमधनं तलवार मालकीवर सुद्धा आम्ही आणतो. आणि दुसऱ्या बाजूला नवीन पोर्ट, नवीन विमानतळ, नवीन रेल्वे कनेक्टिव्हिटी, हायवेज कनेक्टिव्हिटी आणि GDP ग्रोथ आणि रोजगार निर्मिती हे आम्ही करतो आहोत. आणि म्हणून या दोन्ही गोष्टी करण्याची क्षमता अन्य कुठल्याही विरोधकांमध्ये नाही. आणि हे बोलण्यापुरतं नाही, केलंय आणि आता पुढचा रोडमॅप मांडतो. आणि म्हणून नम्रतेने आम्ही मतं मागतो.